मित्रांनो, जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना लग्न जुळत नाहीत ही गोष्ट आपण वारंवार सगळतो आहे. मात्र इथं या ठिकाणी तुम्हाला लग्न जुळवण्याचे मी काही उपाय सांगत आहे आणि या माध्यमातून आमच्याकडे जी काही उपलब्ध स्थळं आहेत, की जी भरपूर स्थळं आहेत, की याच्यामध्ये गरीब घरच्या मुलींची स्थळं आहेत, काही कमी शिकलेल्या मुलींची स्थळं आहेत, घटस्फोटित आहेत, विधवा आहेत आणि विधुर आहेत आणि यासोबतच काही जे काही अनाथ आश्रमाकडून आम्हाला प्राप्त झालेले पत्ते आणि त्यांचे संपर्क क्रमांक याची माहिती सुद्धा आम्ही देणार आहोत. आणि असं नाही की आमच्याकडे भरपूर स्थळं आहेत म्हणजे डालभर स्थळं आहेत अशातलं नाही, की विधवांची 2-4 स्थळं आहेत, काही गरिबांची स्थळं आहेत आणि आम्ही 3-4 महिन्यापासून सातत्यानं प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करत असतो, सांगत असतो, की मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. आणि मग लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना आम्ही ही गोष्ट पण सांगतो, की आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही. मात्र हे करत असताना मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही बाजार, जत्रा किंवा भाजीपाल्याचं दुकान नाही, की भाजीपाल्याच्या दुकानात गेलं, मेथी काय भाव दिली, पालक काय भाव दिला आणि टमाटे कसे दिले आणि वांगे कसे दिले, चिवळले घेतले तर घेतले, नाही तर टाकून दिले आणि चालले पुढच्या दुकानावर. हे असं नाही. कारण आता या गोष्टीचा आम्हाला अनेक वाईट अनुभव आलेले आहेत. तर जी लोक स्वतःसाठी काही करू शकतात, अशाच लोकांसाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्याच लग्नासाठी आम्ही मदत करणार, मध्यस्थी करणार. आता आम्ही स्वतःसाठी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो, की लोक इतकी आळशी, निष्क्रिय बनलेली आहेत, की तुम्हाला सुद्धा हा अनुभव येत असेल, की देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. सगळीकडे ओरड येते, टीव्हीवर बातम्या येतात, पेपरमध्ये बातम्या येतात, की हाताला काम नाही, बेरोजगारी वाढलेली आहे. आणि ही वस्तुस्थिती, ही वास्तविकता सांगत असताना हाताला काम नाही, कामाला माणूस नाही. घ्या तुम्ही कुठलाही धंदा घ्या, हॉटेल घ्या, कपड्याचं दुकान घ्या, कंपन्या घ्या, शेती घ्या, वावर घ्या, कामाला तुम्हाला मजूर आणि माणूसच भेटत नाही आणि बोंबलत सुटतो की हाताला काम नाही. बस स्टँडवर लोक मावत नाहीत आणि जिथं नाही तिथं मावत नाहीत. रस्त्यावर अस्ताव्यस्त गाड्या दिसतात आणि मग ही लोक सगळी आमची तुमची क्रय शक्ती इथल्या सरकारी व्यवस्थेने नष्ट करून टाकलेली आहे. महिनाभर आपण वाट पाहतो की पीएमचे कधी येणार, नमोचे कधी येणार, लाडक्या बहिणीचे कधी येणार, राशनचं वाटप कधी सुरू होणार, की मग ते गहू राशन मध्ये अमेरिकेतून आलेले आहेत का बांगलादेशातून आलेले आहेत, त्याच्यात जहरी आहेत का विषारी येतं तेही पाहत नाही, ते त्याच्यावर किती केमिकल्स मारलेले येतं. ही सगळी वास्तविकता झालेली आहे आणि मग आपण तुम्ही आम्ही स्वतःसाठी पण काहीच करत नाही. तर हा व्हिडिओ अशाच लोकांसाठी आहे की जी लोक स्वतःसाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ देऊ शकतील अशा लोकांसाठी. आणि मग सगळे मिळून आपण प्रयत्न करू की मराठा लग्नाक्षता कोणाला 1 रुपया मागत नाही आणि फुकट कोणाला काही देत नाही. आणि मग ज्यांची तयारी असेल त्यांनीच हा पुढची जे काही निवेदन आहे तर ते आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. की पहिली गोष्ट जे काही आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत, तर आम्ही जे खाली एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर त्या लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन बटन क्लिक करा. कारण YouTubeच्या कम्युनिटी गाईडलाईन नुसार बऱ्याच गोष्टी गोपनीय असतात, नियमाला धरून असतात. काही गोष्टींची सार्वजनिक माहिती उघड करता येत नाही. त्या दृष्टीनं तुम्हाला ते जॉईनचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, सभासद व्हावं लागेल आणि त्याच्यामध्ये आम्ही काही स्थळांचा परिचय देतो. मग गरीब घरचे असतील, कधी विधवा येत असतील आणि हा परिचय देत असताना जर एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आम्ही सांगत असू की आमच्याकडे अमक्या अमक्या वाशिम जिल्ह्यातलं एक स्थळ प्राप्त झालेलं आहे आणि ते मुलगी गरीब आहे आणि त्यांना अशा अशा वर्गवारीतलं गरीब घरातलं स्थळ पाहिजे, मात्र त्यांची अट एकच आहे की त्यांना फक्त आजूबाजूच्या हिंगोली जिल्ह्यातील, बुलढाणा जिल्ह्यातील आणि वाशिम जिल्ह्यातील स्थळ पाहिजे. तर अशाच लोकांनी तिथं रिक्वेस्ट टाकली पाहिजे किंवा संपर्क केला पाहिजे. बाकी मग आम्ही कोल्हापूर, सोलापूर, सातारा, बेंगलोर मधले किंवा कर्नाटकातले असू तर त्यांनी उगीच आमचं डोकंही खाऊ नये, स्वतःचाही वेळ वाया घालू नये. ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही त्याच्यामध्ये एक लिंक टाकत असतो की बघ तुम्हाला जर ही स्थळ असेल तर त्याच्यामध्ये एक आयतच डिस्क्रिप्शन आम्ही टाईप करून ठेवत असतो की त्या लिंकला क्लिक केलं की तो डायरेक्ट मेसेज आम्हाला व्हॉट्सअपला येतो आणि त्याच्यामध्ये मी या हिंगोली जिल्ह्यातील किंवा वाशिम जिल्ह्यातील अमक्या अमक्या तारखेच्या स्थळासाठी माझा बायोडाटा खाली पाठवत आहे. तर तो बायोडाटा टाकतच नाही आणि खाली लिहितो की मग मग त्याची माहिती टाका, ते बायोडाटा टाका, आम्हाला फोन नंबर द्या. तर हे असे धंदे पण आम्ही करत नाही. तुम्हाला जर समजा त्या स्थळाची माहिती दिली असेल तर तुमचं काम आहे की तुम्ही तुमचा बायोडाटा टाकला पाहिजे, त्याच्या खाली एखादा सुंदर फोटो टाकला पाहिजे. जर गरज पडली तर तुमच्या पडताळणीसाठी आम्ही तुमचं ओळखपत्रही मागू, तुम्हाला फोनही करू.
परंतु ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. आणि अशा अर्धवट हे काही बाजार नाही की बाजारात गेले ना हा बैल काय भाव दिला, ती म्हैस केवढ्याला दिली आणि त्या शेळीची काय किंमत सांगितली. तर हे असं कृपया आहे, लग्न 7 जन्माचे नाते असतात. तर हा विषय एखादं जर तुम्ही मार्केटिंग करत असाल तर तुम्हाला 100 दुकानं फिरावं लागतात, कारण तुमच्यावर कोणी भरोसा ठेवत नाही. आणि कोणी तुम्हाला मुलगी देणार असेल तर असं आपल्या पोटचा गोळा देणार असेल तर असं आलतू फालतू म्हणजे कुणालाही मुलगी देत बसतील का? आपणच स्वतः बाजार करायचा आणि बोंबलत फिरायचं की मुलीचे भाव वाढले, पालकाचे भाव वाढले. तर ह्या अशा गोष्टी होत नसतात. आमच्याकडे 700-800 लग्न जुळले तर ते ओळखीत जुळले, नात्यागोत्यात जुळले. असे कुठेही इकडचे तिकडं तिकडचे तिकडे जुळत नाहीत. पळून जाणारे कोणासंगही पळून जातात. तर ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक आम्ही देत आहोत. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही लिंकद्वारे जॉईन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जिल्ह्याचं नाव टाकणं किंवा तुमचं स्वतःचं नाव, की माझं नाव राम इंगळे पाटील जे काय असेल ते टाकायचं आणि मी नाशिक जिल्ह्यातून आहे, वाशिम जिल्ह्यातून आहे, जे काय असेल ते टाकायचं. आम्ही तुम्हाला, जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातले असाल तर नाशिक विभागाची लिंक तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करू. मात्र जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ग्रुपचा ऍडमिन बनवू आणि ऍडमिन बनवल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या भागातील कमीत कमी 10 नातेवाईक मित्र स्वतःच्या जातीचे ऍड करणं आवश्यक आहे. नसल ऍड करायचे आहे तर इथंच जय महाराष्ट्र तो ग्रुप जॉईन करू नका. आणि त्याच्यावर मग आम्ही बायोडाटा टाकणार नाही. टाकले तुम्हाला ऍडमिन बनवलं, तुम्ही जर समजा संध्याकाळपर्यंत 12 घंट्यात जर तुमचे 10 मित्र जर ऍड केले नाही तर आम्ही तुम्हाला सन्मानानं निरोपाचा नारळ देऊ. ही अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. ज्यांची तयारी असेल तर ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स पहा, आणि नसल तर हा इथंच जय महाराष्ट्र. बाकी स्थळांचा परिचय देण्यासाठी जे काही जॉईनचं बटन आहे तर ते क्लिक करा, त्याचं सभासद व्हा. आणि नसल व्हायचं तर तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.